नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ती दाखवते. तर मी इथे पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. डाळ मी 2 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. आता डाळ उकळायला ठेवूया. आता त्यात पाणी घालून घेते. पाणी डाळीच्या लेवललाच घालून घेऊया. आता रंग येण्यासाठी मी अर्धा चमचा हळद घालून घेते. चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा तेल घालून घेते. आणि ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी मैदा मळून घेऊया. तर मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे. त्यात घालूया अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तेल घालून घेऊया. आणि सगळं मिक्स करून घेऊया. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. आपला गोळा असा तयार झालेला आहे. तर आता 2 तासासाठी झाकून ठेवते. आता आपली डाळ शिजली की बघूया. बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे. तर त्यातलं पाणी काढून घेऊ. आपण कटाची आमटी बनवणार आहोत. ती व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आता डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेते. डाळ वाटून घेतलेली आहे. त्यात मी पाव किलो गूळ घालून शिजवून घेते. मंद आचेवर परतून घ्यायचं. हाय फ्लेमवर ते लागण्याची शक्यता असते. बघा आपलं गूळ इथे मेल्ट झालेलं आहे. आणि सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. समजणार कसं की आपलं पुरण तयार आहे. म्हणून चमचा घालून दाखवते. बघा चमचा पुरणामध्ये उभा राहिलेला आहे. म्हणजे आपलं पुरण तयार आहे.
त्यात मी वेलची पावडर घालून घेते. तर बघा आपला गोळा तयार आहे. पण ते पीठ चोळून चोळून मळून घ्यायचं. थोडं तेल घालून परत मळून घेऊया. आता त्याचे गोळे करून घेऊया. आता पुरणाचा गोळा करून घेऊया. पुरणाचा गोळा थोडा मोठाच करून घ्यायचा आणि मैद्याचा गोळा छोटा करून घ्यायचा. मैद्याच्या गोळ्याला तांदळाचं पीठ लावून घेते. त्यात मोठा पुरणाचा गोळा ठेवून वरच्या हाताने पुरणाचा गोळा पकडून खालच्या हाताने मैदा वर सरकवायचा, म्हणजे गोळा चांगला भरला जातो. आणि वर असं पॅक करायचं आणि चांगला गोल करून घ्यायचा. आता त्याला तांदळाचं पीठ लावून पोळी लाटून घेते. तवा गरम करून त्यावर तूप घालून घेते आणि पोळी भाजून घेते. एक साईड त्याची भाजलेली आहे.